जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आपल्यामध्ये कला असेल तर ती कधीही वाया जात नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला असणे अत्यंत आवश्यक आहे. समर्थ म्हणतात की पूर्वी बघा कोरोनाचा काळ आला होता, त्यावेळेस सगळीकडे लॉकडाऊन पडले होते. ज्या काही पुण्याच्या, मुंबईच्या, दिल्लीच्या कंपन्या होत्या त्या सर्व काही लॉसमध्ये होत्या. त्या सर्व काही कंपन्या त्यावेळेस बंद होत्या. मग बघा म्हणले समर्थ, जे कोणी त्या कंपन्यामध्ये काम करत होतं, त्या कंपन्यात काम करत होतं, त्यांचेही जॉब बऱ्याच जणांचे गेले आणि मग मात्र लोकांना काय करावं हा प्रश्न पडला. म्हणून समर्थ म्हणतात की अशी वेळ काळ जर आपल्या आयुष्यात आले तर त्यावेळेस मात्र आपल्या कलेचा वापर करून आपण आपला घर प्रपंच चालू ठेवू शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कला ही आपल्याला कधीही उपाशी ठेवत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात की कला असणे अत्यंत आवश्यक आहे. समर्थ म्हणतात की जर सरकारी नोकरी असेल तर कालांतराने ज्यावेळेस आपण रिटायरमेंट होतो त्यावेळेस फंड किंवा आपल्याला पेन्शन चालू होते. पण जर खाजगीच नोकरी असेल आणि कालांतराने आपलं वय झालं, आपल्याला जर नाही काम जमलं किंवा काम जसं वय होतं तसं आपलं इंद्रिय आपल्याला साथ देत नाही, काही ना काहीतरी व्याधी चालू होतात, त्यावेळेस आपल्याला काम होत नाही. मग समर्थ म्हणतात की जर आपल्याला कला असेल तर आपण घरात बसून त्या कलेवरून आपण थोडेफार पैसे कमवू शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कला ही शेवटपर्यंत आपल्याला उपाशी ठेवत नाही. त्यामुळे कला ही अत्यंत प्रत्येकामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की जेवढी ताकद तेवढं सामर्थ्य हे तरुणपणी असतं, तेवढी ताकद आणि सामर्थ्य हे म्हातारपणी नसतं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कला फार महत्वाची आहे. या कलेवरूनच आपण म्हातारपणी ही 4 पैसे कमवू शकतो आणि आपला वेळ जाण्यासाठी किंवा आपल्याला तिथे मन रमण्यासाठी आपण त्या कलेवरून 4 पैसे कमवू शकतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये रमेश नावाचा मुलगा राहत होता आणि त्याचं कुटुंब फार गरीब होतं. तो शिकलेला वगैरे होता आणि तो पुण्यामध्ये जॉब करत होता. पण बघा म्हणले कालांतराने कोरोनाचा काळ आला, त्यावेळेस मात्र त्याचा तो पुण्याचा जॉब गेला. मग आता रूम भाडं तर द्यावं लागणार, जे काही आर्थिक होतं ते बंद झालं, त्याला काय करावं कळलं नाही. मग तो परत आपल्या गावाकडे आला. रमेशचे वडील हे मातीचे माठ बनवत होते आणि ते प्रत्येक बाजारात जाऊन, प्रत्येक गावामध्ये जाऊन ते विकत होते. मग त्यावेळेस रमेशनेही ठरवलं की आपण आपल्या बाबांच्या कामामध्ये मदत करायची आणि तोही बाबांनी त्याला शिकवलेलं होतं, त्याला ती कला होती, त्या कलेनुसार त्याने ते माठ बनवायचे ठरवले आणि तोही त्यांच्याबरोबर जाऊन बाजारात विकत होता. म्हणजे बघा, त्या रमेशला ती कला होती म्हणून तो त्या काळामध्येही त्याने आपला घर परिवार आपला चालवला. मग बघा म्हणले, म्हणजे कुठून ना कुठून तरी त्या कलेचा त्याला फायदा झाला, त्याला त्याचा उपयोग झाला असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणजे कला ही कधीही वाया जात नाही. आणि बघा, मग तो रमेश ज्यावेळेस दिवाळी येत होती त्यावेळेस त्याला आकाशकंदील बनवण्याची ही कला होती. त्यावेळेस तो आकाशकंदील ही बनवून दिवाळीमध्येही तो विक्री करत होता. म्हणजे जसं सिजनेबल जसं सण येत होते तसं तो काही ना काहीतरी बनवत आपला घर प्रपंच चालवत होता. म्हणून समर्थ म्हणतात की कला ही कधीही वाया जात नाही, ते आपल्याला कधीही उपाशी ठेवत नाही. कुठेही जावा, काहीही करा, त्यावेळेस आपल्याला कलेचा वापर करता आला पाहिजे आणि कलेनुसारच आपल्याला 4 पैसे कमवता येतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यामध्ये कला असणे अत्यंत आवश्यक आहे. कला ही आपल्याला कधीही उपाशी ठेवत नाही किंवा कला ही कधीही वाया जात नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला असणे अत्यंत आवश्यक आहे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की वेळ समय ही कधी कोणाच्या आयुष्यात येईल हे सांगता येत नाही. कारण कोरोना ही आपण कल्पनाही केली नव्हती, तरी प्रत्येकाच्या आयुष्याचा उलाढाली ह्या कोरोनामुळे झाल्या. कारण सुरळीत चाललेलं आयुष्य हे कोरोनामुळे सर्वांचं काही बिघडलं, सर्वांचं मानसिक स्थिती अत्यंत बेकार झाली होती. प्रत्येकामध्ये विचार, टेन्शन, काळजी हे सर्व काही आलं होतं. त्यामुळे इथून पुढेही तसा काळ जर आला तरी आपल्याला त्रास होऊ नये संसार प्रपंच चालवण्यासाठी. त्यामुळे समर्थ म्हणतात की एखादी कला आपल्या प्रत्येकामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.